माझ्या कानिपनाथ महाराजांची भक्ती तुम्ही कमी समजू नका. तुम्ही जेवढी भक्ती कराल त्याच्यातून 10 पटीने फळ माझ्या कानिपनाथ दिल्याशिवाय राहत नाही. जर माझ्या नवनाथांवर विश्वास नसेल तर एक काम करा, कधीतरी मढीला जा आमुषाला, कधीतरी माहेंबाला माझ्या मच्छिंद्रनाथांकडे जा आणि गेल्यानंतर लाखो भाविक त्या ठिकाणी असतात आणि त्याच्यापैकी एका तरी भाविकाची गाठभेट घ्या आणि सांगा, अहो बाबा तुमच्या जीवनामध्ये असा काय परिवर्तन झालं, तुम्ही मढीला कानिपनाथांच्या चरणावर आलेत. त्याच्या तोंडातून एकच शब्द पडेल, महाराज जिथं विज्ञान संपतं, जिथं डॉक्टर संपतात, तिथं माझ्या कानिपनाथांची उदी कामाला येते. एक वेळेस विश्वास ठेवून बघा माझ्या कानिपनाथांवर. महाराज एवढा विश्वास ठेवा, माझ्या कानिपनाथांच्या चरणावर विश्वास ठेवल्यानंतर अरे जग तुमचा विश्वासघात करू शकेल, पण माझ्या कानिपनाथांच्या दरबारात तुमचा विश्वासघात कधीच होऊ शकत नाही. कधीच तुमचा विश्वासघात होणार नाही. मायबापांनो, लोक रंग बदलतात, मायबापांनो लोक रंग बदलतात, पण माझे कानिपनाथ आपलं नशीब बदलवतात, हे लक्षात राहू द्या. म्हणून नाथांच्या चरणी विलीन व्हा. भगवान शिवजी म्हणतात, जालेंदरा या तुझ्या कानिपाला तू शिष्य बनून घे, तुला कुठल्याही प्रकारची चिंता राहणार नाही. नाथ संप्रदायामध्ये सगळ्यात श्रेष्ठ नाथ म्हणून या कानिपाची निवड होईल. आणि जो मृत्यू लोकामध्ये जो भक्त आडी अडचणीत असेल, माझ्या कानिपनाथांच्या समाधीवर मस्तक ठेवल्यानंतर त्याची सगळी अडचण दूर होणार. जा या कानिपनाथाला 33 कोटी देवांचं वरदहस्त प्राप्त करून घे. माझ्या जालेंद्रनाथांनी कानिपनाथांना घ्यावं आणि 33 कोटी देवांना आमंत्रण दिलं. सगळे देवी देवता आलेत आणि आल्यानंतर देवी देवतांना जालेंद्रनाथ म्हणतायत, देवता हो हा माझा शिष्य कानिपा, सगळ्यांनी माझ्या शिष्याला वरदहस्त द्या, वरदान द्या. काही देवांनी मस्करी केली थोडी. काही देव म्हणतायत, जालिंदरा अरे उद्या तू कोणालाही म्हणशील, कोणालाही घेऊन येशील, हा माझा शिष्य याला वरदान द्या, असं होऊ शकतं का? आम्ही वरदान देऊ शकत नाही. सगळे देवी देवता आपल्या विमानामध्ये बसलेत आणि परत वैकुंठाकडे निघाले. माझ्या जालेंद्रनाथांना राग आला. माझ्या जालेंद्रनाथांनी उदी घेतली आणि त्या विमानावर फेकली. जोरात वारा सुरू झाला. महाराज त्या देवी देवतांचे जे विमान होते ते डगमग करू लागले. परत एकदा मोहिनी अस्त्र टाकलं आणि स्वर्गातल्या सर्व स्त्रिया त्या ठिकाणी मृत्यू लोकामध्ये अवतरित झाल्या. झाल्यानंतर ते देवता आहेत ना, ते मोहित झाले. ते देवता त्या स्त्रियांमागं पळायला लागले आणि ते अरण्यातून पळत असताना कोणाचे कपडे फाटले, कोणाचे मुकुट गळून पडले. आणि मग माझ्या जालेंद्रनाथांनी परत उदी फेकली आणि सगळ्या त्या देवतांना शुद्धीवर आणलं. आणि आणल्यानंतर त्या देवतांना सुद्धा पश्चाताप झाला. अरे आपण जर कानिपनाथांना जर आपण वरदान दिलं असतं, जालेंद्रनाथांनी ही फजिती आपली केली नसती. माता मौल्यांनो, एक काम करा, तुम्ही माझ्या नवनाथांना किती त्रास द्या, माझे नवनाथ तो त्रास सहन करतील. पण माझे नवनाथ आपल्या भक्ताला जर कोणी त्रास देत असतील तर माझे नवनाथ तो त्रास सहन करत नाही, हे लक्षात राहू द्या. अरे 33 कोटी देवांना जिथं झुकावं लागलं, लोक म्हणतात नवनाथाचं वैशिष्ट्य काय, नवनाथ भक्तीचे फळ काय. मायबापांनो, 33 कोटी देवांना जिथं झुकावं लागलं, इथं चुकीला माफी. हा दरबार माझ्या कानिपनाथाचा आहे. विठाला म्हणून माझ्या कानिपनाथांच्या चरणावर डोकं ठेवलं, तुम्ही तुमचं दुःख आणि तुमच्या जीवनाचे सूत्र बदलल्याशिवाय राहणार नाही. महाराज असं काय आहे तुमच्या कानिपनाथांजवळ? हे आची बैठक न्यारी बसलाय भारी लईच ताटात, देवा मढीचा कानिपनाथ, देवा मढीचा कानिपनाथ, देवा मढीचा कानिपनाथ, देवा मढीचा कानिपनाथ.
नाथांच्या चरणावर जर तुम्ही डोकं ठेवलं तर तुमच्यावर कितीही डोक्यावर पाप राहू द्या, एका सेकंदात बाजूला जातं. ही महती माझ्या कानिपनाथांची आहे. बघा मग महाराज, आज नाथ संप्रदायाचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही कीर्तन वारकरी संप्रदायाचे ठेवतायत. ऐका, नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय हा वेगळा नाही. आदिनाथ गुरु, बोला बोला, आदिनाथ गुरु मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, सकळ सिद्धांता, सकळ सिद्धांता. हे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, सकळ सिद्धांता, सकळ सिद्धांता. हे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, सकळ सिद्धांता, सकळ सिद्धांता. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, सकळ सिद्धांता, सकळ सिद्धांता. मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. हो, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, मच्छिंद्र तयाचा. ही वारकरी संप्रदाय ही नाथ संप्रदायाची दुसरी शाखा आहे. कारण नाथ संप्रदायामध्ये एक गुरु एक शिष्य परंपरा चालू होती आणि मग माझ्या भोलेनाथांना, माझ्या भगवान शंकरांना दया आली. अरे, ज्या ठिकाणी गुरु जर संपला तर शिष्य हा अंधारात पडेल. मग माझ्या गहिनीनाथांनी माझ्या निवृत्ती दादांना अनुग्रह दिला आणि माझ्या निवृत्तीनाथांनी माझ्या ज्ञानोबरांना अनुग्रह दिला आणि हे व्यासपीठ सगळं मोकळं केलं. म्हणून आपली वारकरी संप्रदाय आणि नाथ संप्रदाय हा वेगळा नसून हा एकच संप्रदाय आहे. विठाला हो, तुम्ही म्हणजे महाराज देव तो वेगळे आहेत, पुरावा द्या. ठीक आहे, पंढरपूरची पहिली वारी करणारे माझे भोलेनाथ आहेत. कोण आहे? पंढरपूरची पहिली वारी करणारे माझे भगवान शंकर आहेत. रंभादिगणाच ती उभ्या जोडोनी हात, जोडोनी हात, त्रिशूळ म्हणू घेऊन आला गिरिजेचा कांत, त्रिशूळ म्हणू घेऊन आला गिरिजेचा कांत. रंभादिगणाच ती उभ्या जोडोनी हात, जोडोनी हात, त्रिशूळ घेऊन आला गिरिजेचा कांत, त्रिशूळ घेऊन आला गिरिजेचा कांत. पंढरपूरचे पहिले वारकरी भगवान शंकर आहेत. बघा, माझ्या भगवान शंकरांना पंढरपूरला वारी करायची इच्छा झाली आणि भगवान शंकर निघाले पंढरपूरच्या दिशेने. पार्वती आईसाहेब आल्या, का हो देवा कुठं निघाले? म्हणजे पार्वती, मला माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्याची खूप आठवण येते. म्हणजे मग चाललो पंढरपूरला. म्हणजे का हो देवा, तुम्हाला काही वाटतं का? तुम्हालाच वाटतं का वारी करावी? तुम्हालाच वाटतं का पंढरपूरला जावं? आमचा जीव नाही का? त्यावेळेला भगवान शंकर म्हणतात, पार्वती आपल्याला गपचूप जावं लागन, ना तर तो बाबा उठन. कोण? कोण? गणपती बाप्पा. आणि मग आपलं वाहन काढलं. जगातला असा पहिला देव आहे ज्याचं वाहन नंदी आहे. आणि मग पुढं भगवान शंकर आणि माग पार्वती आई साहेब बसल्या आणि गणपती बाप्पा रडायला लागले, देवा मला पण पंढरपूरला यायचं आहे. मग चल, भगवान गणपतींना घेतलं आणि पुढं बसवलं. पुढं गणपती, मध्ये भगवान शंकर आणि मांग पुढं, बोला, पुढं मध्ये आणि मांग. मग आज जी मोटरसायकल बसायची परंपरा आहे बाबा, तीच आहे. पुढं हा गणपती, मध्ये भगवान शंकर बोळ दैवत आणि मांग. आता काय झालं माहितीये का बाबा, काका, लोक असे झालेत, हे मोटरसायकलचे जे मेन ऑफिस असतात का,
शोरूम. त्यांनाही वाटतं की लोक आता मॉडर्न झालेत, त्यांनी हळूहळू शीटच कमी केलं. ही परंपरा काही वेगळी नाही, ही ती परंपरा आहे. पुढे गणपती बाप्पा म्हणजे तुमचा पिंट्या, म्हणजे महादेव म्हणजे ये, आणि मांग पार्वती, पार्वतीचा पदर. कधी त्या चाकात गुंतून कधी पार्वती मांग येऊन पडते, हे काय पार्वतीला टाइम वेळ लागत नाही. बघा, आणि निघाला नंदी कुठं? पंढरपूरला. आणि पंढरपूरच्या वाळवंटामध्ये नंदी आला. आणि आल्यानंतर ती गर्दी माझ्या पार्वती आई साहेबांनी बघितली. आणि पार्वती आई साहेब म्हणतात, देवा आता आपली इच्छा आतमध्ये येण्याची. तुम्ही जगात कुठेही फिरा, पंढरपूरला कोण कोण गेलंय? पंढरपूरला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आजही माझ्या पार्वती आई साहेबांचं मंदिर, ते त्याचं प्रतीक आहे. पार्वती आई साहेब तिथं उतरल्या आणि तिथं ते मंदिर आहे. आतमध्ये नंदी गेला आणि काही वारकऱ्यांनी पताका आडवा केला. का हो, इथं माणसाला माणूस घुसू देत नाही, तुम्ही नंदी घुसवला म्हटले मध्ये. म्हणे मग नंदी बाहेर लावा, तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा, नंदी हा फक्त महादेवाच्या मंदिरासमोर असतो. पण या मृत्यू लोकामध्ये पंढरपुरामध्ये असं एकमेव मंदिर आहे, हनुमंतरायांच्या मंदिरासमोर नंदी आहे. माझ्या महादेवांनी तो नंदी तसा उभा केला. आतमध्ये गेले आणि गेल्यानंतर मायबापांनो गणपती बाप्पा रडायला लागले, देवा आता मी येऊ शकत नाही. मग पंढरपूरला तुम्ही जर कधी गेलेत, महाद्वाराच्या अलीकडचा गाभारा, तिथं डाव्या हाताला एक चौकोन कलरचं बॉक्स आहे, खिडकी म्हणतो जुन्या टाईपची. त्या खिडकीमध्ये गणपती बाप्पाला बसवलेलं तुम्हाला अजूनही दिसेल. आणि मेन गाभाऱ्यात माझे भगवान भोलेनाथ गेले. आणि गेल्यानंतर या जगाचा चालक मालक भगवान पांडुरंग परमात्म्याने विटीवरून खाली उडी मारली आणि भगवान शंकराचे गुडघ्यावर बसलेत. गुडघ्यावर बसले भगवान शंकर हसायला लागलेत आणि भगवान श्री पांडुरंग परमात्मा रडायला लागलेत. हार आणि हरा दोन्ही नेत्राचं मिलन झालं. आणि मग भगवान शंकर म्हणतात, देवा मला तुमच्यात सामावून घ्या. भगवान श्री पांडुरंग परमात्म्याने भगवान शंकराला घेतलं आणि आपल्या मुकुटात धारण केलं. आजही भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचा मुकुटाचा आकार हा ज्योतिर्लिंगासारखा आहे महाराज. एवढं दोन्ही एकमेकांमध्ये साम्य आहे. मग आज जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, कुळीची हे कुळदेवी. आज देवीला शरण जातात महाराज. वारकरी संप्रदायामध्ये काही लोकांना शंका येईल, महाराज आज अभंगात जगद्गुरु तुकोबराय देवीला शरण जातात. मग देवीला शरण जातात, मग त्यांच्या भक्तीमध्ये बाधा निर्माण होत नाही का? कारण जगद्गुरु तुकोबरायांच्या मुखातलं वाक्य आहे, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम, किंवा बोलावं विठ्ठल, पाहावं विठ्ठल, करावं विठ्ठल. मग महाराज वारकरी संप्रदायामध्ये कुठल्याही संतांचं चरित्र घ्या, नामदेवरायांचं चरित्र, अरे देवाला नैवेद्य खाऊ घालण्याचं कार्य माझ्या नामदेवरायांनी केलं. लोक म्हणतात, महाराज देवाला नैवेद्यच खाऊ घातला का? नाही नाही, हे दूध पियो मोवे गोविंद लाला, 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 दूध पियो मोवे गोपाल लाला, दूध पियो मोर गोविंद लाला, दूध पियो मोर गोपाल लाला. देवाला दूध पाजण्याचं काम माझ्या नामदेवरायांनी केलं. आणि मायबापांनो परमार्थ याच्याकरताच करावा, माझं नाव लोकांमध्ये निघावं याच्याकरता परमार्थ करू नका. माझं नाव माझ्या कानिपनाथांपर्यंत पोचलं पाहिजे याच्याकरता दादा परमार्थ करा. लोकांमध्ये माझं नाव निघावं, माझं नाव गावात निघावं, माझं नाव तालुक्यात निघावं याच्याकरता परमार्थ करू नका. परमार्थ करायचा शुद्ध अंतःकरणातून. बघा, एक दोन्ही डोळ्याने आंधळे बाबा मडीला माझ्या कानिपनाथांच्या दर्शनाला चालले होते. रस्त्यावर काही टवाळखोर मंडळी बसलेली होती. म्हटले, का रे आंधळ्या कुठं निघाला? म्हटले, माझ्या कानिपनाथांच्या दर्शनाकरता. अरे तू दोन्ही डोळ्याने आंधळ आहेस, तुला काय कानिपनाथांची मूर्ती दिसणार आहे का? त्या आंधळे बाबाने सुंदर उत्तर दिलं, अरे बाबा मी माझ्या कानिपनाथांना बघण्याकरता मंदिरात चाललोच नाही, मी गेलेलं माझ्या कानिपनाथांनी बघावं याच्याकरता मी मंदिरात चाललो.
आणि याच्याकरता दादा परमार्थ करा, माझं नाव लोकांमध्ये निघावं. काय झालं काका, एकदा ग्रामीण भागाच्या मंदिरामध्ये एका कार्यकर्त्यांनी त्या मंदिराला फॅन दान दिले, पंखा. त्या पात्यांवर नाव टाकलं यांच्या सौजन्याने. आता ते दान दिलं, गपचिप घरी मारावं ना. त्या फॅनवर लक्ष ठेवायला रात्रंदिवस तिथं पडून. उन्हाळ्याचे दिवस होते, भजनी मंडळ आलं आणि भजनी मंडळ आल्यानंतर भजनी मंडळने विचारलं, अरे आत्ता आपलं सगळे उन्हाळ्याचे दिवस आहेत, कामकाज सगळं आवरलं गेलेलं आहे, मग चला म्हटले मंदिरात भजन करू. सगळं मंडळ मंदिरात आलं आणि त्याच्यापैकी एक भजनी उठला आणि तो पंखा चालू केला आणि परत जाऊन बसलं. आणि हा ज्याने दिला होता ना फॅन, तो उठला आणि त्याने पटकन बटन बंद केलं. त्याने विचारलं, अरे बंद का केला? म्हणे पठ्ठ्यान दिला. अरे पठ्ठ्यान दिला पण बंद का केला? म्हणजे चालू असल्यावर नाव कोण वाचिन? वा अरे वा. हा, याला दान धर्म म्हणता का? नाही नाही, काही काही लोक अलीकडे आहे ना मौन धरतात. मौन बाबा, मौन म्हणजे काय? मौन म्हणजे फक्त देवाशीच बोलणे, फक्त देवाशी बोलायचं, काय नामस्मरण असेल ते करायचं. काही काही पट्टे मौन धरतात आणि आपल्या बायकोला पाठीवर लिहून देतात, आज खायला भजे कर. याच्या बापाने मौन धरलं का? तर एका ठिकाणी मी गेलो, म्हणतात ताई तुम्ही किती भाग्यवान आहात. म्हणे काय झालं बाबा? म्हणतात तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. म्हणे महाराज तुम्ही त्याच्या गंधावर जाऊ नका, संध्याकाळी जेव्हा 90 मारून घरी येतो ना बघा त्याचा गंध. एका ताईला म्हटलं, ताई तुम्ही किती नशीबवान आहात, तुमचे मालक रंगपंचमीला मढीला जातात, यात्रेत जातात, कानिपनाथांच्या पालखी सोबत जातात. म्हणजे महाराज यांच्यात काहीतरी बदल पडावा म्हणून कोंबलं होतं दिंडीमध्ये कानिपनाथांच्या. पण ते कानिपनाथांच्या रथा पुढं अर्ध पोत बिस्कुटच जमा करत फिरले आणि त्या नांदात त्यांनी 4 दिवस आंघोळही केली नाही. हा, याच्याकरता दादा परमार्थ करू नका. बघा, देवाने आपल्याला सुंदर असा नरदेह दिलेला आहे. हसत जगलं पाहिजे, हसत मेलं पाहिजे. आपण जन्माला येताना रडत आलो का हसत आलो? तुम्ही रडत आले का? मागचे हसत आले? जोरात बोला, कसे आलो? रडत आलो. पण याच्याकरता आपल्याला जन्म दिलेला नाही. आपण जन्माला जरी रडत आलो, पण आपण जाताना लोकांनी आपल्याकरता रडलं पाहिजे. एवढं जीवन जगा दादा, असंच जीवन जगा. तुम्हाला सांगतो, फोटो सगळ्यांनी काढला, पासपोर्ट फोटो नाही. आता स्टुडिओमध्ये गेल्यानंतर तो फोटोग्राफर काय म्हणतो, प्लीज थोडा रडा. मग हा स्माईल प्लीज म्हणतो ना. आता मला सांगा, फोटो किती मिनिटाचा काढायचा असतो? 2 मिनिटाचा. 2 मिनिटाचा फोटो काढण्याकरता माणूस 2 सेकंद हसला, त्याचा फोटो किती सुंदर निघतो. तसं माणसाने जीवन जर हसत गमवलं, त्याचं जीवन किती सुंदर होईल महाराज. हा महाराज, फोटोवरून थोडं आठवलं, माणूस व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या प्रोफाईलला जेवढा सुंदर फोटो असतो, तो माणूस तेवढा सुंदर कधीच. आणि माणूस आधार कार्ड आणि मतदान कार्डवर जेवढा विचित्र असतो, तेवढा तो कधी. चेक करा आधार कार्ड, मतदान कार्ड आपले. असं हसत जीवन जगायचं महाराज. बघा, देवाला नामदेवरायांशिवाय करमत नव्हतं, हा भाग सोडून द्या. पण नामदेवरायांना सुद्धा देवाला करमत नव्हतं. अशा वेळेला नामदेवरायांमध्ये आणि देवामध्ये करार झाला. तो करार असा होता, नामदेवा मला तुमच्याशिवाय करमत नाही. म्हटले देवा मला पण तुमच्याशिवाय करमत नाही. मग त्यांचा करार झाला, आजपासून तुम्ही मला सोडून कुठं जायचं नाही आणि मी तुला सोडून कुठं जाणार. असा करार आपल्यातही होतो नवीन नवीन लग्न झाल्यावर. तुम्ही ब्रह्मचारी आहेत का सगळे? आणि मग अलंकापूर निवासी माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांना तीर्थयात्रा करायची इच्छा झाली. सोबत कोणाला न्यावं? नामदेवरायांकडे. नामदेवराय तीर्थयात्रेला जायचं आहे. हो, गेलंच पाहिजे ज्ञानोबराय, जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालवया पाय. तव तू फुले स्वैत पाहे तीर्थ यात्रेचा चुकू नको. तव फुले स्वैत पाहे तीर्थ यात्रेचा चुकू नको. आपले द्वैत पाहे तीर्थ यात्रेचा चुकू नको. फुले द्वैत पाहे तीर्थ यात्रेचा चुकू नको. जवळ सकळ सिद्ध
नको जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपले सोयीत पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको. गेलं पाहिजे तीर्थयात्रेला अहो, पण तुम्हाला सोबत न्यायचं म्हणे ज्ञानोबर आहे आपलं जमणार नाही का. कालच देवाचा आणि माझा करार झाला. आजपासून मी देवाला सोडून कुठं जाणार नाही आणि देव मला सोडून कुठं जाणार नाहीत. मग अशा वेळेला ज्ञानोबराय भगवंताकडे गेलेत आणि देवाला म्हटले देवा तीर्थयात्रेला जायचं आहे. म्हणजे जा. अहो पण सोबत नामदेवरायांना न्यायचं म्हणे घेऊन जा. नामदेवराय बाजूलाच उभी होती. नामदेवराय म्हटले देवा खोटं कधीपासून बोलायला लागले म्हणे निवडून आल्यापासून. कधीपासून बोलायला लागले. भगवंत म्हणतायत देवा नामदेवा वस्तू द्यायची किंवा नाही हे आपल्यावर असतं पण घ्यायला साक्षात अलंकापूर निवासी माऊली महावैष्णव ज्ञानोबराय तुम्हाला घेण्याकरता आलेला आहे. जा तीर्थयात्रेला जा. आणि मग माझे नामदेवराय म्हणतात देवा तुम्ही म्हणतायत ना मी तीर्थयात्रेला जाणार पण मी या मृत्यूलोकामध्ये सगळ्या मंदिरात फिरणार. मला ज्या मंदिरात माझा भगवान श्री पांडुरंग परमात्मा दिसणार नाही त्या देवाचं मी दर्शन सुद्धा घेणार नाही. न घे मी तयाचे दर्शन नगे मितयाचे गट्टेवर कर नाही जा देवाचे गट्टेवर कर नाही जा देवाचे मितयाचे न घेऊ मितयाचे नगे मितयाचे कटेवरी कर नाही ज्या देवाचे मी न घेत याचे दर्शन. मग एवढा एकनिष्ठ भाव या वारकरी संप्रदायामध्ये आहे तरी त्याच परंपरेत जन्माला आले तुकोबराय देवीला शरण का जातात. हो महाराज तुकोबरायांच्या मुखातलं वाक्य आहे पतिव्रता जैसा भ्रातार प्रमाण आम्हा नारायण पतीचिया मता अनुसरुनी पतिव्रता. किंवा तुका म्हणे पतिव्रता जिची जी खरी पतिव्रता स्त्री असते माता मावल्यांनो तिची सत्ता ही देवावर असते. पतिव्रता वेगळी आणि पत्नी व्रता वेगळी बरं का. पतिव्रता म्हणजे जी नवऱ्याचं एका शब्दात ऐकते ती पतिव्रता आणि जी नवऱ्याच्या शब्दाला शब्द विरोध करते ती पत्नी व्रता. फरक आहे. माता मावल्यांनो एक बाई असं काढणं करायला बसली. काढणं कळतं ना तुम्हाला काढणं करायला बसली. जुने उखळ वगैरे होते कारण आता बदल झालेला आहे. बदल आता आजीबाई तुमच्या काळात पाणी घ्यायला कुठं जावं लागायचं बरं. हा बरोबर आहे का नाही. कुठं जायचं विहिरीवर. बरं विहीर गावापासून किती अंतरावर होती. अर्धा किलोमीटर अंतरावर. कष्ट होती का नाही पूर्वीच्या काळी. माठ घेऊन विहिरीवर जायचं दोर बादलीने ते पाणी काढायचं ते पाणी आपल्या माठात ओतायचं तो माठ परत डोक्यावर घ्यायचा घरी यायचं आणि तो माठ आपल्या राजनात. कष्ट होते का नाही. आता पाणी पुरवठा विभागाच्या पाईप तुमच्या गल्लीतून गेलेले असतात. लोक 2 वर्षात हुशार झाले त्या नळ्यांना नळ्या काढल्या. हांडा भरायचं पाणी कुठे गेलं माठात. 5 वर्षानंतर अजून लोकांनी प्रगती केली त्या नळ्यांना सुद्धा नळ्या जोडल्या. पाणी कुठे गेलं आजीबाई. मला काही दिवसानंतर अशी भीती वाटते. लोकांनी एवढी प्रगती केली डोक्यावरचं पाणी डायरेक्ट माठात गेलं. पण काही दिवसात नवऱ्याने जर बायकोकडे पाणी मागितलं ती नळी त्याच्या तोंडात कोंबल्याशिवाय राहणार नाही. जीवनात बदल झालेला आहे बघा महाराज. एक बाई काढणं करायला बसली आणि बसल्यानंतर तिचा नवरा बाहेरून आला आणि आल्यानंतर तिच्याकडे पाणी मागितलं. अगं हे पाणी दे. एवढी आज्ञाधारक बाई होती.
तो मुसळ असा वरती ठेवला, तिथं सोडला. तुका म्हणे पतिव्रता जिची देवावर सत्ता, तो मुसळ तसाच वरती तरंगला ना महाराज. तो परत आल्यानंतर पाणी वगैरे घेतलं. म्हटले अजून काही पाहिजे तुम्हाला? म्हणे काही नाही. म्हणे माझं काम करू? म्हणे बिंदास कर. तो मुसळ घेतला आणि परत काढणं करायला चालू केलं. हे बघितलं शेजारीन बाईने. शेजारीन बाई म्हटले तुझं सगळं बरोबर आहे, पण हे वरती लटकलं कस काय हे सांग. म्हटले अगं त्याच्याकरता नवऱ्याची सेवा करावी लागते. सेवा बघ म्हणे कशी सेवा करते आता घरी जाऊन. माता माऊली आली आणि आल्यानंतर त्या ठिकाणी नवऱ्याला म्हणते अय आजपासून तुम्ही कपडे धुवायचे नाही. पुरुष मंडळ बोलत चला आजपासून तुम्ही भांडे घासायचे, म्हणजे घासतात वाटतं. आजपासून तुम्ही फरची पुसायची. तुम्हाला फक्त काय लागतं ते आम्हाला सांगा, आम्ही तुमच्यापर्यंत पोच करू. आणि मग 2 दिवस बिचारीने नवऱ्याची सेवा केली. आणि केल्यानंतर माता माऊल्यांनो 3ऱ्या दिवशी ही माय माऊली काढणं करायला आणि नवऱ्याला म्हणते ऐ तुम्ही आता बाहेर जा आणि अचानक यायचं आणि माझ्याकडे पाणी मागायचं. तो बिचारा बाहेर गेला आणि पहिला पाय दरवाजामध्ये टाकला. अगं हे पाणी पाणी मरेल तर तो मुसळ वरती राहायचा आणि ते म्हटलं का दणकन खाली यायचा. त्याचा टाळमेळ बसत नव्हता आणि मग कसा तरी टाळमेळ बसला. अगं हे पाणी दे. तो मुसळ असा वरती तरंगला का बघायला गेली, नाकावर पडलं, नाक तुटलं महाराज तिचं. आहे का जी खरी पतिव्रता स्त्री असते तिची सत्ता ही देवापर्यंत असते. तुका म्हणे पतिव्रता जिची देवावर सत्ता. मग तुकोबाराय म्हणतात आम्हा नारायण तैसा परी. आणि मग तुकोबारायांना साधकाने प्रश्न विचारला, महाराज तुम्ही म्हणतायत कुळीची एक कुळदेवी, मग महाराज ती देवी कोणती? ऐका आमच्या साधू संतांनी भगवान श्री पांडुरंग परमात्म्याची भक्ती करत असताना 3ही लिंगामध्ये भक्ती केलेली आहे. व्याकरणाचा जर विचार केला तर या व्याकरणामध्ये 3 लिंग महत्वाची आहेत, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसक लिंग. बघा मग महाराज आम्हाला नपुसक लिंगातलं वर्णन सांगा. ऐका सुंदर ते ध्यान. कोणतं ध्यान? ते हा प्रत्येक व्याकरणामध्ये नपुसक आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी, हे झालं नपुसक लिंगातलं वर्णन. मग महाराज पुल्लिंगातलं वर्णन, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, हे झालं पुल्लिंगातलं वर्णन. आणि स्त्रीलिंगातलं वर्णन माझी एक एक विठाबाई माझे पंढरीची आई. आमच्या साधू संतांनी भगवंताची भक्ती करत असताना 3ही लिंगामध्ये भक्ती केली. आणि ती देवी कोणती? अभंगाचं पहिलं चरण. हो जय हो. कोळीची कोळ देवी हो कोळीचे कोळ देवी हो. आ
कुळीची हे कुळदेवी केली ठावे संतांनी. अशी जी देवी आहे आमच्या साधू संतांनी आम्हाला माहिती करून दिली. आमच्या साधू संतांनी त्या देवीला नावारूपाला आणलं. बघा आळंदीमध्ये सगळ्या संतांची सभा भरली आणि गोरोबा काका कुंभार प्रत्येकाच्या डोक्यावर थापटणं मारायला चालू केलं. मडकं कच्चा आहे का, कच्चा आहे का, कच्चा आहे का. तशी परीक्षा या लेकरांची सुद्धा होती बरं का. नाही तर काही काही ठिकाणी महाराज आमच्या आळंदीमध्ये झालं ना, शिष्याची ज्ञानेश्वरी पाठ आणि गुरुचा हरिपाठही पाठ नाही. आळंदीमध्ये कंडिशन. पण या लेकरांची सुद्धा परीक्षा होते महाराज. या ठिकाणी येणं, धोतर घालून टाळ वाजवणं पाहिजे तेवढं सोपी गोष्ट नाही. विज्ञानाने मायबापांना एवढी प्रगती केली, विज्ञानाने एवढी प्रगती केली. इकडून ऊसाची मुळी टाका, तिकडून साखरेचं पोतं निघतं. ही विज्ञानाची प्रगती. इकडून ऊसाची मुळी टाका, तिकडून साखरेचं पोतं निघतं. ही विज्ञानाची प्रगती. पण इकडून आगाऊ पोरग वारकरी संस्थेत टाका, 5 वर्षात कीर्तनकार बनून येतं. माऊजी ज्ञानोबारांची पुण्य. सोपं नाही. या लेकरांचं वय बघा, आज 10-12 वर्षाचं एखादं पोरग, 12 वर्षाचं पोरग इथं टाळ वाजतंय आणि आपलं 12-24 वर्षाचं पोरग घरी दारू पिऊन झोपलंय. या लेकरांमध्ये आणि आपल्यामध्ये एवढाच फरक असतो दादा हो. अशी जी देवी आहे आमच्या साधू संतांनी आम्हाला माहिती करून दिली, ज्ञात करून दिली. बघा आणि मग महाराज पुरावा द्या. अशी परीक्षा या लेकरांची सुद्धा होते. काही काही ठिकाणी शिष्याची ज्ञानेश्वरी पाठ आणि गुरुचा हरिपाठही पाठ नाही. आणि तुम्ही थोडं शाळेकडं जर वळलेत, शाळेत एवढी अवस्था गंभीर आहे आपली महाराष्ट्राची शिक्षण पद्धती. आता मला सांगा, शाळेत जे शिकवतात ते या जगामध्ये घडतं का? हा, पण या जगात जे घडतं ते शाळेत शिकवलं जात. शाळेत जे शिकवतात, विशाल कोण, लघु कोण, काटकोण, त्रिकोण, शाळेत सगळेच कोण शिकवले जातात. पण माणसाने माणसाशी कसं बोलावं हा दृष्टिकोन फक्त कीर्तनात शिकवला जातो. या शाळेत जे शिकवतात ते या मार्केटमध्ये घडत नाही, या मृत्यूलोकामध्ये घडत नाही. शाळेत जे शिकवतात आणि या मृत्यूलोकामध्ये जे घडतं ते शाळेत शिकवलं जात नाही. बघा एका ठिकाणी साहेब आलेत आणि आल्यानंतर एका वर्गामध्ये घुसले आणि त्या ठिकाणी साहेबांनी प्रश्न विचारायला चालू केला. बोल ना का फक्त 10 मिनिटं. प्रश्न विचारला. म्हणे तुझं नाव? म्हणे प्रकाश. म्हणे बाळा सांग, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला? कुठं झाला रे? वा वा वा. पोरा असं गामगुम झालं ना. पोराला वाटलं कुठं झाला काय माहिती बा. पण मास्तर लोक हुशार असतात. इथं नाही ना कोणी आहे का काका? मास्तर लोक हुशार असतात. मास्तरांनी त्या शिक्षक स्क्वॉडच्या पाठीमागे उभे राहिल्यानंतर त्या साहेबांनी परत प्रश्न विचारला. सांग, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला? पोराला काही सांगता येत नव्हतं. गुरुजीच्या खिशात नेमका किल्ल्याचा गुच्छ होता. शिक्षकांनी तो किल्ल्याचा गुच्छ काढला आणि मागून त्या पोराला अशा किल्ल्या. परत साहेबांनी प्रश्न विचारला. सांग, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला? म्हणे किल्ल्यात झाला. म्हणे बरोबर आहे, पण कोणत्या किल्ल्यात? आमच्या गुरुजीच्या खिशात आहेत त्या किल्ल्यात. असे जर रत्न आले तर काय भारत महासत्ता होणार आहे का महाराज? या देशाला जर महासत्ता करायचा असेल, पोरं जन्माला घालेल उपयोग नाही. जन्माला घातलेले पोरं विद्वान करून दाखवणं महत्वाचं आहे. तर आपला भारत देश महासत्ता होईल. बघा परत दुसऱ्या दिवशी साहेब आलेत आणि आल्यानंतर म्हणे तुझं नाव? म्हणे प्रकाश. म्हणे बाळा माझ्या प्रश्नाचं उत्तर देतो का? विचारा साहेब काय प्रश्न? म्हणे बाळा सांग, 1 रुपयाला 10 आंबे, माझं वय किती? पोराला वाटलं बेरीज करू का गुणाकार करू का वजाबाकी करू. पोराचा काय टाळमेळ बसत. 5 झाले, 10 झाले, 15 झाले, 20 झाले, 25 झाले, 30 झाले, 35, 40, 50 पोरं झाले. कोणाला सांगता येत नव्हतं. मागचे बिचारे झोपलेले असतात. मागचे कोण? शेवटचा बेंच. भाऊबंदकीने उठवलं. म्हणे उठ. म्हणे काय झालं? म्हणे साहेब आलेत. म्हणे काय प्रश्न? येऊ दे साहेबांना. तुझं नाव? म्हणे विकी. म्हणे बाळा माझ्या प्रश्नाचं उत्तर देतो का? विचारा साहेब. म्हणे बाळा सांग, 1 रुपयाला 10 आंबे, माझं वय किती? म्हणे 50. आणि साहेबाचं वय नेमकं 50च होतं.
साहेबांनी बोलिलं इकडे, डोक्यावरून हात फिरवला, बाळा किती गोड पोरग आहे, किती हुशार पोरग आहे, मास्तर तुमची कंप्लेंट करावं लागेल म्हणे. काय झालं, तुम्ही हुशार पोरं मांग बसवतात आणि ढ पोरं तुम्ही पुढं बसवतात. इकडे बेटा विकी, बाळा गणित कसं काय जुळवलं? काय नाही मास्तर, आमच्या गल्लीत एक हाफ मॅड पोरग आहे, त्याचं वय 25 आहे, तुम्ही मला फुल मॅड दिसतंय म्हणून तुमचं वय 50 आहे. असे लेकर जन्माला आले बघा. आळंदीमध्ये संतांची सभा भरली आणि गोरोबा काका कुंभार प्रत्येकाच्या डोक्यावर थापटणं मारायला चालू केलं. मडका कच्चा आहे का, कच्चा आहे का, कच्चा आहे का, सगळे मडके पक्के निघाले आणि नामदेवरायांच्या डोक्यावर थापटणं पडलं आणि नामदेवरायांना वेदना झाल्या. आणि माझे गोरोबा काका म्हणतायत सगळे मडके पक्के, पण एवढं मडकं. नामदेवरायांना राग आला. नामदेवराय म्हणताय, देवा सांग, तू माझ्या हाताने नैवेद्य खातो, तू माझ्या हाताने दूध पितो, मी कच्चा कसा काय? त्यावेळी नामदेवराय म्हणतायत, त्यावेळी भगवंत म्हणतो, नामदेवा तुम्ही अजून गुरु केला नाही, जा औंढ्या नागनाथाला जा, तिथं श्री गुरूंचा अनुग्रह घ्या. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. आणि मग नामदेवराय औंढ्या नागनाथाला आलेत. ज्यांना गुरु करायचं आहे त्यांची अवस्था जर बघितली, ते महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून बसले होते. नामदेवरायांना राग आला. नामदेवराय म्हणतात, अहो देवाची पिंड आहे ती, पाय बाजूला करा. पाय बाजूला होत नव्हते. नामदेवराय जवळ गेलेत, ते पाय दुसरीकडे ठेवले. झाला काय चमत्कार, तिथंही शिवलिंग निर्माण झालं. एक नाही, दोन नाही, 12 ज्योतिर्लिंग तिथं प्रकट झाले. आणि मग नामदेवरायांना कळून चुकलं, हे देवाच्या मस्तकावर पाय देत नाही, देव यांचे पाय आपल्या मस्तकावर धारण करतोय. ज्या नामदेवरायांना भगवंताचं यथार्थ स्वरूपाचं दर्शन ज्या विठोबा खेसरांनी करून दिलं, त्याच नामदेवरायांनी भगवंताचं यथार्थ स्वरूपाचं दर्शन रुक्मिणी आई साहेबांना करून दिलं. विठाला महाराज, प्रतिपदा तुम्हाला माहिती सगळ्यांना. प्रतिपदा दिवाळीच्या अगोदरचा पाडवा, काय म्हणतात तिला? त्या दिवशी ओवाळायचं असतं. कोणी कोणाला? नवऱ्याने बायकोला. तुमच्याकडे उलट आहे का? ना आमच्याकडे नाही, अशी लाड तुम्हालाच ओवाळायला लागतं आमच्याकडं. बरं काय असतं माहिती आहे का, प्रत्येक भागाची पद्धती वेगळी असते. 10 किलोमीटर गेले का वेगळा प्रांत. आता काही ठिकाणी वाढण्याची पद्धत असते. आता मला सांगा, तुमच्याकडं काही ठिकाणी अगोदर मीठ वाढतात, काही ठिकाणी भात वाढतात, काही ठिकाणी जिलेबी वाढतात. तुमच्याकडं मीठ. तुमचा आणि आमचा थोडा बदल आहे. तुमच्याकडं अगोदर मीठ वाढतात, आमच्याकडं अगोदर पत्रवळी वाढतात. बदल आहे बघा महाराज. ओवाळायचं असतं कोणी कोणाला? महिला मंडळ. हा, बायकोनी नवऱ्याला. दिवाळीच्या अगोदरचा पाडवा, तिला बलिप्रतिपदा असे म्हणतात. बघा ओवाळायचं असतं. पहिलं जे ओवाळणं होतं ना माता माऊल्यांनो, ओवाळणं म्हणजे नवऱ्याचं आयुष्य वाढावं याच्याकरता. आताचं ओवाळणं गिफ्ट करता, मी तुम्हाला ओवाळणार, तुम्ही मला काय देणार? ओल्या फोकाने आणलं पाहिजे तुला. हा महाराज. आणि रुक्मिणी आईसाहेबांना भगवंताला ओवाळायची इच्छा झाली. रुक्मिणी आईसाहेब भगवंताकडे आले, देवा तुम्हाला ओवाळायचं आहे. अगं ओवाळणा. आणि मग रुक्मिणी आईसाहेब पंच आरतीचा ताट करण्याकरता गेल्यानंतर भगवंतानी थोडा चमत्कार केला. तो चमत्कार असा होता, सगळे भक्त भगवंतानी आपल्या राऊळामध्ये बोलून घेतले. काय झालं का? सगळे भक्त आपल्या राऊळात बोलून घेतले. जसे भगवंत दिसत होते तसेच भक्त दिसायला लागले. आणि मग सगळ्यांना सांगून ठेवलं, आता रुक्मिणी पंच आरतीचा ताट घेऊन येणार. कोणी अजिबात कोणी काही बोलायचं. मी माझं स्वतःचं रूप तुम्हाला या ठिकाणी परिधान करतो, कारण रुक्मिणीची थोडी चेष्टा करायची आहे. आणि मग सगळे दिसायला सारखे. आणि रुक्मिणी आईसाहेब आल्या. आणि आल्यानंतर सगळ्यांना बघितलं, सगळे जिकडं तिकडं भगवंत दिसू लागले. याचं वर्णन काकड्यामध्ये केलेलं आहे. जिकडे पावे तिकडे चतुर्भुजा गोपाळ. हे लाजले गे माया, आता कौना ओवाळू, आता कौना ओवाळू. जिकडे पावे तिकडे, जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळ. जिकडे पावे
वाजल्यानंतर रुक्मिणी आई साहेबांना कोणाला ओवाळायचं हे संकट पडलं. आता मला सांगा माता मावल्यांनो, भाऊबीजचा ताट कुठेही जाऊ द्या, भाऊ किती असतात? आत्या भाऊ, चुलत भाऊ, माम भाऊ, फुई भाऊ, तो ताट कुठेही जाऊ द्या. दुसरीकडे गेलं सांगता येईल चुलत भाऊ, हा ताट दुसरीकडे जाऊ द्या सांगता येईल का चुलत नवरा आहे असं? रुक्मिणी आई साहेबांना धर्मसंकट पडलं. नामदेवराय यायची बाकी होती, नामदेवराय आले आणि आल्यानंतर रुक्मिणी आई साहेब म्हणतात, नामदेवा याच्यातला आपला देव कोणता आहे ते शोधून दाखवा. नामदेवराय म्हणतात, ज्याच्यासोबत लग्न केलं त्याला न ओळखता येणं याच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट. नामदेवा शहाणपणा करू नको, फक्त देव दाखव. आणि मग नामदेवराय पहिल्या रांगेत गेले, दिसायला सगळे सारखे. दुसऱ्या रांगेत आले, दिसायला सगळे सारखे. अरे दिसायला सगळे सारखे होते, पण भृंग ऋषीने छातीवर मारलेली लात एकट्या भगवंताच्या छातीवर होती, बाकी सोंगाड्यांची. नामदेवरायने ते बघितलं. नामदेवराय रुक्मिणी आई साहेबांकडे आलेत आणि सांगितलं, आई साहेब ते शेवटचं गिऱ्हाईक आपलं आहे. म्हणे बघ बरं. म्हणे हो, शंकाच नाही. रुक्मिणी आई साहेब गेल्या, अरे भगवंताला ओवाळणं. हे वैजयंती माळगळा श्रवचलांचन, हा श्रवचलांचन विष्णुदास नामा, विष्णुदास नाम येणे दावी लिखून. या ठिकाणी सगळ्यांचा काकडा पाठ आहे म्हणून काही अडचण नाही. तिकडे मुंबई पनवेल त्या कोकणात जर गेलं ना, त्यांच्या चाली वेगळ्या, त्यांच्या काकड्याचे नियमही वेगळे. एका गावामध्ये आज आपल्यासारखा भव्य दिव्य सप्ताह बसलेला होता आणि त्या सप्ताहाचा असा नियम होता, सकाळी 4 म्हातारे आजोबा काकड्याला उठायचे आणि थंडीचे दिवस. आणि त्याच्यातील एक आजोबाला काही सकाळी जाग येत नव्हती, पण आपल्या काकांसारखे मेनगा असले सप्त्याचे ट्रस्टी नाही का अध्यक्ष, त्यांनी काही नियम लावला होता. काका, जे आजोबा सकाळी काकड्याला उठणार त्यांना चहा, बाकीच्यांना चहा. आता म्हाताऱ्या माणसांना एक टायमाचं जेवण नसतं तर चालतं, पण पाहिजे. नेमकं काय झालं त्या दिवशी, मी नेमका मुक्कामाला थांबलो. सकाळी सकाळी जे 4 आजोबा उठायचे ना, 3च उठले आणि काकडा सुरू केला. आणि तिकडं मस्त आयुष्य कुठलेत, पहिले स्टोव होते, पहिले हे गॅस बीस काही नव्हतं. स्टोव सुरू केला, चहा ठेवला आणि 3च कप चहा. आणि मग बाकीच्या आजोबांना काळजी वाटायला लागली, अरे आपला जोडीदार उठला नाही तर थंडीत खडखडून मरण रे. मग अरे उठव, पण काकडा चालू झाला. म्हणे लाव काकड्याला चाल. उठा सकळ जन चाला ठेवले आंदन, घ्या लवकर तोंड धुणं नाही तर जाईन संपून. म्हातारं उठलं ना महाराज. ऐका, पण या ठिकाणी सगळे अनुभवी गायक आहेत, अनुभवी वादक आहेत. खूप असं सुंदर नियोजन. बघा, भगवंताचं यथार्थ स्वरूपाचं दर्शन ज्या विठोबा खेचरांनी माझ्या नामदेवरायांना करून दिलं, त्याच नामदेवरायांनी भगवंताचं यथार्थ स्वरूपाचं दर्शन रुक्मिणी आई साहेबांना करून दिलं. म्हणून अशी जी देवी आहे, कुळीची हे कुळदेवी केली ठावे संतांनी. आणि मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, बरं झालं. साधकाने विचारलं, काय बरं झालं? अभंगाचं 2रं चरण. बरवे झालो शरण गेलो, उगविलो संसती. बरवे झालो शरण गेलो, उगविलो संसती.
शरण गेलो उगविलो संकटी. साधकाने विचारलं, महाराज अशी जी देवी आहे ती सहज आली का? अजिबात नाही. आणि याला रूपाबळे करुणी खळे हरिदासी. आमच्या साधू संतांनी अशी देवी आग्रहाने अट्टहासाने या मृत्यू लोकामध्ये उतरवलेली आहे. अभंगाचा 3 चरणांचा भावार्थ संपवलेला आहे. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा विठोबा कुमाई भजन करू. विठोबा कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान स्वामी ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज चैतन्य श्री कानिनाथ महाराज की महिला मंडळ चांगलं भजन केलं तुम्ही. हा फक्त 5 मिनिटं तुमचे घेतो, जास्त घेणार नाही कारण वेळ हा भरपूर झालेला आहे. या महिला मंडळ हा पट्टा आहे ना, सगळ्यांनी माझ्या मागे एकदा भजन म्हणायचं. हा सगळा पट्टा तुम्ही म्हणायचं. जो पुरुष म्हटला त्याला त्याच्या शेजारच्या माणसाची शपथ, शेजारच्याने काळजी घ्या. महिला मंडळ वरती हात करा सगळ्यांनी. फक्त महिला मंडळ म्हणणार. हा ओम नमो आदेश बोलो, ओम नमो आदेश. हे ओम नमो आदेश बोलो, ओम नमो आदेश. हो एक बाई खालच्या गलीला भांडायला लागली तर 4थ्या गलीला आवाज जातो. हा थोडं जोरात. ओम नमो आदेश बोलो, ओम नमो आदेश. ओम नमो आदेश बोलो, ओम नमो आदेश. वा वा. बघा तुमच्या पार्टीचा उमेदवार डिपॉझिट जप्त होऊ देऊ नका बुवा. पुरुष मंडळीवरती हात करा सगळ्यांनी. सगळे सगळे तिकडे माग बांगलादेशातले. ओम नमो आदेश बोलो, ओम नमो आदेश. हे ओम नमो आदेश बोलो, ओम नमो आदेश. हा ओम नमो आदेश बोलो, ओम नमो आदेश. शाबास. आता सगळ्यांनी तन मन धनाने सगळ्यांनी हात करा. हा छान शूटिंग घ्या एकदा. सगळ्यांनी वरती हात करा. हँड्स अप. एकदा काय झालं काका, मी तुमचं नाही आम्ही सांगतोय. हा वरती. शाबास. मोठ्या प्रमाणे माझ्या कानिकनाथात नाथांचं भजन करायचंय. हा ओम नमो आदेश बोलो, ओम नमो आदेश. ओम नमो आदेश बोलो, ओम नमो आदेश. हा ओम नमो आदेश बोलो, ओम नमो आदेश.
बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की कसं वाटतंय आता मग या ठिकाणी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, या दरबारामध्ये तुम्ही आल्यानंतर